काही पेशंट्स मध्ये असं दिसलेलं आहे मला, ते प्रोटीन शेक्स घेत होते आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांचा जाणवायला लागलं की कॉन्स्टिपेशन होत आहे. काय ह्याचं रिझन शोधण्याचा जेव्हा मी विचार केला की ह्याच्यापाठी काय रिझन असू शकतं, तेव्हा त्यांना एवढं जेव्हा प्रोटीन डायरेक्ट पहिल्याच दिवशी दिलं गेलं तर त्यांना ते प्रोटीन पचणारच नाही, कारण का तेवढी त्यांची पचनशक्तीच नाही आहे. पहिले त्यांनी 1 ते 2 महिने रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे किंवा त्याच्यानंतर त्यांनी ह्याचा विचार करणं ठीक आहे. पण लगेच जिम चालू केलंय आणि लगेच प्रोटीन शेक्स घेणं चालू केलं असेल तर ते प्रोटीन शेक्स म्हणजे आपल्या शरीराला जेवढं आपलं वजन आहे तेवढं ग्रॅम्स मध्ये प्रोटीन रोजचं लागतं, तर तेवढं जर जात नसेल आणि त्याच्यावर एक्सेसिव्ह जात असेल तरी त्याचं पचन होणार नाही आहे आणि त्यामुळे स्टूल हार्ड होणार आहेत. हार्ड स्टूल्समुळे मग कॉन्स्टिपेशन हे पुढचं आहे, हे कुठेतरी त्यांना दिसून येत असतं आणि हे नाही करणं हेच योग्य आहे. आयुर्वेदानुसार जसं सांगितलेलं आहे, अर्धशक्ती व्यायाम आणि योग्य आहार हा जर असेल तर तेवढं त्यांना गरजेचं नसतं. सो प्रोटीन हे आहारातून जाणंच महत्वाचं आहे. जसं प्रोटीनसाठी एग्ज आहेत किंवा पनीर आहे, चिकन आहे किंवा सोया आहे, डाळी आहे, ह्याचं प्रमाण कुठेतरी आहारात जरी योग्य प्रमाणात असेल तरी मग त्यांना लगेच प्रोटीन शेक्सची गरज नसते.